ट्विटमध्ये मी सातत्यानं सांगतो आहो की हा जो महाराज आहे 18, 19, 20 नोव्हेंबर 2025 रोजी अनुक्रमे शिवरात्री व अमावस्या होती आणि अजितदादांच्या सहयोग सोसायटी बंगल्यासमोर बारामतीच्या हा अघोरी विद्येचा प्रकार झाला होता. आणि हा प्रकार साधारणपणे जो लिंगपिसाड बाबा कालपासून जेरबंद केला गेलेला आहे त्या अशोक खरातशी कनेक्टेड आहे. कारण 2 सप्टेंबरला वशीकरण पूजा ही त्या बाबाच्या शिवलिका आश्रमामध्ये झाली होती. त्याचे 58 अश्लील व्हिडिओ आले. आता अश्लील व्हिडिओ येण्याचा पार्ट वेगळा, पण त्याच्या आश्रमामध्ये अनेकांनी करंगळ्या कापून तो रक्ताचा अभिषेक केला. त्या 2 सप्टेंबरला आणि नंतर ही अघोरी पूजा केल्या गेली. आणि जे दादा 27 तारखेला बाय रोड जाणार होते त्यांना VSRच्या विमानात जायला या बाबाकडूनच भाग पाडला गेलं का? मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो आता CID मार्फत चौकशी चालवलेली आहे त्यांच्या कदाचित हे लक्षात आलं असेल की अजितदादांच्या विमान अपघाताचा धागादोरा हा आश्रमपर्यंत येऊन ठेपतो. त्याच्यामुळे मोठे मोठे मासे आता गळायला लागणार आहेत. या भोंदू बाबाला वाचवण्याचा सरकार प्रयत्न करणार नाही, पण अघोरी विद्येचा जो काही प्रयोग झाला आणि त्याचा जो मास्टर माइंड आहे कॅप्टन खरात, मला असं वाटते आमचा जो शंका आहे अमावस्या कारण शिवरात्रीचा दिवस आहे, तो महाशिवरात्री नाही शिवरात्रीचा दिवस आहे आणि ती अघोरी पूजा करायला लावली. आणि पुरोगामी विचारांचा दादा हा अंधश्रद्धेचा बळी ठरलेत का हे सुद्धा या निमित्तानं पाहावं लागेल. दादा काही मागणी तुम्ही केलेली आहे CDR मध्ये केलेली आहे संभाषण हे काही 18 नोव्हेंबरला जो काही भानामती करण्याचा प्रकार झालेला आहे, 2 सप्टेंबरला वशीकरण पूजा झालेली आहे. या बाबाचा आश्रम, त्या आश्रमातले सगळे पुजारी आणि बाबाच्या मोबाईलचे CDR हे साधारणपणे 2 सप्टेंबर ते 31 जानेवारीपर्यंतचे काढण्यात यावे, जेणेकरून कोण कोण संपर्कात होतं, कोण तो पूजा करायला लावली, लिंबू कोण टाकल्या गेले आणि VSR मध्ये दादांना बसायला कोणी प्रवृत्त केलं हे त्या CDRच्या माध्यमातून जनतेच्या समोर येणार. दादा, रुपालीताई चाकणकरांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात खरा त्यांच्यासोबत फोटो सुद्धा व्हायरल होता, याबद्दल काय सांगा? याबद्दल खरंच मनापासून सांगतो की खूप वाईट वाटतंय की शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारा आमचा पक्ष आहे आणि त्या पक्षाच्याच नेत्या त्या आहेत आणि त्यांनी त्या बाबांची पाद्यपूजा करावी, पाय धुवावेत आणि नंतर त्यांचं भाषण पण व्हायरल झालंय. आणि त्यामुळं जिजाऊ सावित्रीचा वारसा आपण एकीकडे भाषणात सांगताना जर अशा भोंदूबाबासोबत कर्मकांड करत असू, त्याचे पाय धुत असू, मला असं वाटते हे निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. आणि आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी याबाबत मला विश्वास आहे की त्या योग्य तो निर्णय घेतील.